नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी MIDC उभारण्यात यशस्वी व्हा। गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींचा आमदार यड्रावकर यांना आशीर्वाद। शेला बांधून पेढा भरवत केला सत्कार। सैनिक टाकळी येथे प्रस्तावित MIDC मुळे बहुजन समाजातील युवकांच्या हाताला रोजगार मिळणार असून स्थानिक युवकांना उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही करत आहात असं सांगत गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी प्रस्तावित MIDCला पूर्णपणे पाठिंबा देऊन कोणत्याही परिस्थितीत ही MIDC उभारण्यात यश मिळवू दे असं शुभाशीर्वाद देत त्यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कमरेला शेला बांधून पेढा भरवत श्रीफळ देऊन सत्कार केला। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गुरुवारी संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेऊन सैनिक टाकळी MIDC बाबतची सविस्तर माहिती त्यांच्यासमोर मांडली। या भेटीत MIDCचा उद्देश स्थानिक युवकांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी, महिलांसाठी प्रस्तावित गारमेंट क्लस्टर तसेच प्रदूषणविरहित उद्योगांची संकल्पना याबाबत त्यांनी गुरुवारी संभाजी भिडे गुरुजींना माहिती दिली। या MIDC मुळे बहुजन समाजातील युवकांना रोजगारासोबतच उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे। स्थानिक युवकांना उद्योग उभारण्यासाठी प्राधान्य मिळावं, महिलांना गावाजवळच रोजगार उपलब्ध व्हावा आणि सैनिक टाकळी व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे असं आमदार यड्रावकर यांनी यावेळी स्पष्ट केलं। तसेच प्रस्तावित MIDC मध्ये प्रदूषण विरहित व ग्रीन इंडस्ट्रीला प्राधान्य देण्यात येणार असून महिलांसाठी गारमेंट क्लस्टर उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले। त्यामुळे रोजगार निर्मितीसोबतच महिला सक्षमीकरणालाही चालना मिळणार असल्याचं सांगून MIDC बद्दल सविस्तर माहिती आमदार यड्रावकर यांनी गुरुवारी संभाजी भिडे गुरुजींना दिली। तसेच गावातील युवकांना क्रीडांगण, सैनिक स्कूल सुद्धा उभारणार असल्याचं सांगितलंय। यावेळी गुरुवारी संभाजी भिडे गुरुजी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की MIDCच्या मुद्द्यावर काही लोकांनी आपल्याला चुकीची माहिती दिल्यामुळे मी त्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलो होतो। मात्र आता MIDCची वस्तुस्थिती समजली आहे। बहुजन समाजातील युवकांना रोजगार मिळणार, त्यांना उद्योजक होण्याची संधी मिळणार आणि रिकाम्या हातांना काम मिळणार असेल तर अशा उपक्रमाला आपला सर्वतोपरी पाठिंबा राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। बहुजन समाजातील युवकांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्याचं महत्त्वाचं काम आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर करत आहेत। या प्रयत्नांना आपला पूर्ण पाठिंबा असून कोणत्याही परिस्थितीत सैनिक टाकळी इथं MIDC उभारण्यात त्यांना यश मिळावं असा आशीर्वाद गुरुवारी संभाजी भिडे गुरुजींनी दिलाय। यावेळी त्यांनी आमदार यड्रावकर यांच्या कमरेला शेला बांधून पेढा भरवत त्यांना श्रीफळ देऊन गुरुजींनी त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी PL आंबी, प्रशांत धुळासावंत, प्रद्युमन आंबी हे उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला WhatsApp नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।